तर व्हिडिओमध्ये झालेलं असं आहे की शाहरुख खान नेहमीप्रमाणे मुंबई विमानतळावर VIP गेट समोर आला होता। त्यानंतर आपल्या आलिशान गाडीमधून खाली उतरून शाहरुख विमानतळामध्ये प्रवेश घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचला। पुढे काय झालं पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। शाहरुख प्रवेशद्वाराजवळ आला असता त्याच्या मॅनेजरने सुरक्षा कर्मचाऱ्याच्या हातात तिकीट दिलं, तर शाहरुख पासपोर्ट पकडून उभा होता। पासपोर्टवरील नाव आणि तिकिटावरील नाव सुरक्षा कर्मचाऱ्याने पडताळून पाहिलं। त्यानंतर पासपोर्टवरील फोटो आणि समोर उभा असलेला शाहरुखचा चेहरा सारखा आहे की नाही हे सुद्धा सुरक्षा रक्षकाने नजरेच्या कोण्यातून तपासून पाहिलं। या दरम्यान तपासणी करत असताना शाहरुख मात्र हसत होता, परंतु त्या कर्मचाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही। तेव्हा अनेक नेटकऱ्यांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की कितीही श्रीमंत माणूस असू द्या, त्याला इथं थांबावं लागतंच। त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्याचं कौतुक सुद्धा अनेक लोकांनी केलेलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।